झी 24 तास एक पाऊल पुढे. एका कलाकाराच्या आयुष्यात येणारे चढ उतार मांडण्यात आलेत कलाकार ह्या सिनेमात. भूषण प्रधान ह्या सिनेमात कलाकार साकारतोय. तेव्हा चला तर विचारूया भूषणला पडद्यावरच्या त्यानं साकारलेल्या कलाकाराच्या प्रवासाबद्दल. आता माझ्याबरोबर आहे कलाकार साकारणारा एक कलाकार आणि तो कोण आहे ते तुम्हीच पहा. हाय भूषण. हाय श्वेता. झी 24 तास मध्ये तुझं स्वागत आहे. कलाकार तू साकार करतोयस तर काय आहे हा कलाकार नेमका? कलाकार ही एका कलाकाराची स्टोरी आहे. जे तू आत्ता रादर सुरुवातीला बोलून गेलीस तशीच ही स्टोरी आहे. गावातला एक तरुण ज्याला या इंडस्ट्रीमध्ये यायचं असतं, ॲक्टर बनायचं असतं आणि त्यासाठी तो खूप हार्डवर्क करून त्याचं स्वप्न साकारतो. स्वप्न साकारून तो मराठी इंडस्ट्रीमध्ये शिरून एक मराठी सुपरस्टार बनतो आणि सुपरस्टार बनल्यानंतर ते स्टारडम जे असतं ते मेंटेन कसं करतो हेच या फिल्मची स्टोरी आहे. रादर मी म्हणेन कलाकार, प्रत्येक माणसामध्ये कलाकार असतो. मी आत्तापर्यंत सांगत आलोय सेम थिंग की माझ्यात कलाकार आहे, कुठेतरी तुझ्यातही एक कलाकार आहे. लहान लहान मुलं असतात, जेव्हा शाळेत जायचं नाही आहे तेव्हा आईवडिलांकडे जेव्हा पोट दुखण्याचं नाटक करतील, डोकं दुखण्याचं नाटक करतील, अभ्यास करायचा नसेल तेव्हा नाटकं जी करतात, जसं मीही लहानपणी करायचो. तर हे करत असतानाही त्यांच्यातला एक कलाकार जागा होतो. कुठेतरी आपण खोटं बोलतो, काहीतरी टॅक्टिक्स खेळतो, मॅनिप्युलेशन्स करतो. तसंच या फिल्ममध्ये पण थोडंफार असणार आहे. म्हणूनच मी म्हणेन की ही स्टोरी आहे एका कलाकारातल्या कलाकाराची. तर अशी ओव्हरऑल कन्सेप्ट आहे. आता तू म्हणालास की कलाकारातला कलाकार, कुठेतरी तुझी ही स्टोरी आहे, कुठेतरी रिलेट करतोस का तू याला? खूप जास्त रिलेट करतो. एका ॲक्टरची स्टोरी असल्यामुळे तो स्ट्रगल वगैरे एक एक गोष्टी करत असताना, शूट करत असताना सगळं मला जाणवत होतं. मग ते ऑडिशन्स असो, पोर्टफोलिओ काढण्याचे काही सीन्स असो, मला माझा स्ट्रगल कम्प्लिटली आठवत होता. एवढाच एक डिफरन्स आहे की हा जो तरुण आहे तो एजे अविनाश जाधव ज्याचं नाव आहे, तो गावातून शहरात येतो. माझं एवढंच आहे की मी पुण्यातून शहरात आलो, पिंपरी चिंचवडला मी राहायचो आणि तिकडनं आज मी मुंबईत आलोय. तर गावातलं जे वातावरण असतं ते खूप जास्त मी अनुभवलं नाहीये. तिकडचा काय स्ट्रगल असेल, त्याला जर मला पुण्यातून इकडे येताना हा स्ट्रगल करावा लागला तर त्याचा स्ट्रगल तर अजून कितीतरी जास्त असेल, याचा एक विचार करावा लागला. त्याचबरोबर हा स्टार झाल्यानंतर त्याला त्याचं स्टारडम मेंटेन होत नसतं आणि तो एका पॉइंटला तो त्याचं स्टारडम लूज होतंय. नॉट ओन्ली स्टारडम, तो कुठेतरी फेल व्हायला लागतोय. सक्सेस पाहिलं, ॲट द सेम टाइम फेल्युअर बघणं त्याचं चालू होतं. ती स्टेज मी अजून पाहिलेली नाहीये ना. स्टारडमची मी अजून तेवढा वरही गेलेलो नाही आणि तिकडनं खाली पडण्याची, आणि ती मला बघायची नाहीये. स्टारडमची नक्कीच बघायला आवडेल, पण खाली नक्कीच आय डोंट वॉन्ट टू सी मी फेल ॲट ऑल. तर अशी ती स्टोरी आहे. म्हणून मधली जी स्टोरी आहे त्याला कम्प्लिटली रिलेट करू शकलो. बाकी ज्या काही गोष्टी आहेत त्या विथ द हेल्प ऑफ द डिरेक्टर, बाकी अजून टीमच्याच मदतीने पुढे अंदाज घेत घेत काही एक एक्सपिरियन्सेस घेत घेत केलेले आहेत. तुला यातनं काही शिकायला मिळालं का या सिनेमातनं ॲज अ कलाकार? म्हणजे कलाकाराच्या लाईफ बद्दल तुला काही शिकायला मिळालं का? येस, नक्कीच खूप जास्त शिकायला मिळालं असं म्हणेन. फर्स्ट हाफ जसं तू म्हणालीस, फर्स्ट हाफ इज मी रिलेट करू शकलो आणि सेकंड हाफ बऱ्यापैकी असं म्हणता येईल की काय काय गोष्टी करायच्या नाहीयेत किंवा काय काय गोष्टी करायच्यात हेही बरंचसं ही फिल्म इनडिरेक्टली मला शिकवून गेली आहे. आणि तोच विचार कुठेतरी आज प्रत्येक स्टेप मी घेत असताना तो विचार माझ्याकडनं केला जातो. मी खूप बोलू शकणार नाही त्या गोष्टींवरती, कारण मग सगळंच रिव्हील केलं जाईल असं होईल. पण इट्स अ व्हेरी ॲप्ट क्वेश्चन. नक्कीच मी खूप जास्त रिलेट केलंय. अमृता आहे तुझ्याबरोबर या सिनेमामध्ये, तुझ्या आणि तिच्या केमिस्ट्री बद्दल काय सांगशील? या आधी आम्ही एकत्र काम केलं नव्हतं. अमृता देशमुख रादर मी म्हणेन, कारण नाही तर कन्फ्युजन होईल, अमृता खानविलकर का देशमुख. तर अमृता देशमुख आणि मी एकत्र काम केलं नव्हतं, पण भेटल्यानंतर खूप चांगली मैत्री झाली आणि त्याच्यामुळे काम करताना खूप इज होतं आणि सहजपणे म्हणजे काही काही सीन्स आम्ही आधी डिस्कस करून, असं पण म्हणेन मी की खूप लवीडवी सीन्स नाही आहेत किंवा खूप रोमॅन्टिक फिल्म नाही आहे. कारण फिल्मची स्टोरीचा मेन कन्सेप्टच आहे ती एका कलाकाराची स्टोरी, त्यात त्याच्या रोमॅन्टिक लाईफवरती वगैरे खूप काही हाताळलेलं नाहीये. तर त्यामुळे त्या ऍस्पेक्ट्स इकडे कव्हर होतच नाहीत. पण जो काम करण्याची इज होती, जी एक थोडीशी थिन लाईन आहे त्यांच्यामध्ये, रोमॅन्टिक कम्प्लीट सीन्स नसले तरी, तर ती व्यवस्थित करता आली कारण मैत्री डेव्हलप होत गेली शूट करत असतानाच. तर त्यामुळे हो, तो सहजपणात दिसेल असं अपेक्षा आहे. स्मॉल स्क्रीनवरती तू एक एकदम नोन फेस आहेस, तरुणींचा हार्ट थ्रो वगैरे म्हटलं तर हरकत नाही. तर ही फिल्म एक तुझी वेगळी ओळख निर्माण करेल असं वाटतं?
मला तरी असं वाटतंय की तसं व्हावं, म्हणजे हीच अपेक्षा आहे. रादर प्रत्येक काम जे मी करतोय ते असंच वाटतंय की त्याच्यातनं अप्रिशिएट व्हावं. एवढंच म्हणेन की कम्प्लिटली त्या ह्याने विचार नाही करत आहे मी. जे काही काम आत्ता नवीन येतंय खूप विचार करून काम घेतोय नक्कीच, आणि त्याच्यावरती 100% देण्याचा प्रयत्न करतोय. जे मी आधी पण सिरियल्स ज्या केल्या त्यावेळेलाही हा विचार नव्हता की ही सिरियल केल्यामुळे असं काहीतरी होईल किंवा असं काहीतरी करायचंय, मला हार्टथ्रॉब बनायचंय. ते आपोआप होत गेलं ज्या प्रकारे. अँड आफ्टर ऑल इट इज अ टीम वर्क. जे रायटर्सनी लिहिलं ते मी बोलत होतो पिंजऱ्यातले डायलॉग्स, विच मेड मी डेफिनेटली आज जे काय आहे काही एक गोष्टी. तसंच पुढच्या पण गोष्टी ह्या अख्ख्या टीममुळेच असणार आहेत. पण एवढी मात्र मी गॅरंटी देतो की मी माझे 100% देत राहील. तर हा होता भूषण मधला कलाकार. तुम्ही सगळे जाऊन सिनेमागृहात हा कलाकार नक्की पाहाल अशी अपेक्षा आहे. लोक म्हणतात सुपरस्टार, माझी स्टाईल बहारदार, तुम्ही प्रेमात रंगून जा. झी 24 तास एक पाऊल पुढे.